तुम्हाला हे माहिती आहे का की एक असं मंदिर जिथे लोक कुठलंही ताट किंवा केळीचं पान न घेता असं जमिनीवर अन्न घेऊन का जेवत आहेत, आणि असं मंदिर जिथे देवाचं दर्शन मुख्य द्वारामधून नाही तर एका खिडकीतून केलं जातं? नाही ना माहिती? चला तर मग जाणून घेऊया. कर्नाटकाच्या उडुपी शहरामध्ये एक सुंदर श्रीकृष्ण मंदिर आहे, जिथे हे लोक अशी जमिनीवर अन्न घेऊन प्रसाद ग्रहण करतात. आणि त्या मंदिरामध्ये असं कुठलाही रूल नाहीये, हे पूर्णपणे त्या भक्ताची चॉईस असते. कारण ह्या श्रीकृष्ण मंदिरामध्ये अशी मान्यता आहे की ज्या भक्तांच्या मागितलेल्या इच्छा पूर्ण होतात ते आपल्या इच्छेनुसार जमिनीवर अन्न घेऊन प्रसाद ग्रहण करतात. आणि ज्या जमिनीवर हे अन्न ग्रहण करतात ती जमीन ब्लॅक कडप्पा दगडाची असते. आणि जे भक्त साधे दर्शनासाठी किंवा कोणतीही इच्छा घेऊन आलेले नसतात त्यांच्यासाठी ताट किंवा केळीच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था ह्या मंदिरात केलेली आहे. या मंदिराची एक अनोखी गोष्ट अशी आहे की ह्या मंदिरात श्रीकृष्णांच्या मूर्ती दर्शन एका दरवाज्यातून नाही तर एका विशेष खिडकीतून केलं जातं, ज्याला नवग्रह खिडकी किंवा कनकन किंडी असं म्हणलं जातं. या खिडकीमध्ये 9 भाग आहेत आणि तिथे अशी मान्यता आहे की हे 9 भाग नवग्रहांना दर्शवतात. या कनकन किंडी किंवा ह्या खिडकीच्या रहस्यामागे एक कथा आहे भक्त कनकदासांची. हेच कनकदास जेव्हा मंदिरात श्रीकृष्णांचं दर्शन करण्यास गेले तेव्हा त्यांना दर्शन करण्याची परवानगी नाही दिली. तेव्हा ते मंदिराच्या मागे जाऊन भगवान श्रीकृष्णांचं भजन करत राहिले. भक्त कनकदास श्रीकृष्णांचे एवढे मोठे भक्त होते की भगवान श्रीकृष्णांचं दर्शन होत नाही ह्या त्रासाने ते खूप रडू लागले. तेव्हा भक्त कनकदासांना दर्शन देण्यासाठी साक्षात श्रीकृष्णांनी आपली प्रतिमा भक्त कनकदासांच्या बाजूला फिरवली आणि तेव्हापासूनच ह्या मंदिरात श्रीकृष्णांचं दर्शन एका खिडकीतून केलं जातं. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.